वाढवली गेली, ती सुद्धा कशी वाढवली गेली मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी ऍडमिनिस्ट्रेशनला असं वाटतं काहीतरी दिलं पाहिजे, कुठं बसवायचं. मित्र हो, माझे मित्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. दिंगरेजा आम्ही दोघे जण बसलो होतो. संध्याकाळ झाली होती, आदल्या दिवशी मीटिंग झाली होती, 2 दिवसांनी परत मीटिंग होती. तेव्हा दिंगरेजा म्हणाले, अरे आम्हाला कन्सॉलिडेशन सुद्धा देत नाहीत. ऍटलीस्ट वाय वी शुड नॉट गेट द डिफरन्स बिटवीन 30 and 23. व्हॉट इज दॅट 23 and 30? 1/1/2007 ला क्लास 3 and 4 ला पेन्शनर आणि एम्प्लॉईजना 23% फिटमेंट दिलं होतं, भार दिला होता, आणि ऑफिसर्सना मात्र 30% भार दिला होता. आम्हाला का नाही? ऑफिसरची रिव्हिजन नंतर झाली होती. ऍटलीस्ट तो 7 जो पर्सेंटेज आहे मधला 23 आणि 7 जो कॅल्क्युलेशनच्या स्वरूपात तो 5.69 येतो. आम्ही लगेच हँड रिटन नोट वी सेंड when Digreja told me, hey, come on, we'll write. Handwritten note actually we submitted to our president. आमचे मोहम्मद हनीफ साहेब, आणि तोच पॉइंट उचलून धरला. आणि ऍटलीस्ट आमच्या त्यावेळी 2012ला पेन्शनची रिव्हिजन झाली नाही, इन द सेन्स आम्हाला कन्सॉलिडेशन मिळालेलं नाही, पण आम्ही त्यावेळी 5.69 आमच्या बेसिक पेन्शनमध्ये वाढवू शकलो. काय मी त्यावेळी मिळाले नाही? गव्हर्नमेंटने स्टँड घेतला, मिनिस्ट्रीने स्टँड घेतला, BWNच्या मॅनेजमेंटने स्टँड घेतला की नो, गव्हर्नमेंटमध्ये फक्त कन्सॉलिडेशन पेन्शनर्सना 10 वर्षांनी मिळतो. तुम्हाला 97ला दिलेला आहे, 86ला दिलेला आहे, 97ला दिलेला आहे, 2007ला दिलेला आहे, 2017ला मिळेल. पण ते त्यावेळी आम्ही फक्त म्हणजे 5.69% त्यावेळी घेऊ शकतो. तीच भीती आजही आम्हाला 22च्या वेळी लागत होती की 17 नंतर 17 अधिक 5 22, 17च्या नंतर 5 वर्ष झाली. पण लक्षात ठेवा, एक आम्ही त्यांच्या नजरेत आणून दिलं होतं. गव्हर्नमेंटचं एक OM आहे, त्याची OM ची डेट आहे 5/4/99. त्यामध्ये एवढंच म्हटलं होतं की ज्यावेळी तुम्ही पेन्शनच्या रेफरन्सेस आपल्या पेच्या रेफरन्स तुम्ही घेत असाल, पे तुम्ही वाढवत असाल, त्यावेळी पेन्शनचा सुद्धा विचार केला पाहिजे. असे मोघम शब्द पॅरा नंबर 3 5/4/99च्या लेटरमध्ये होते. 5.89 त्या लेटरमध्ये होते. आणि त्या लेटरच्या आधारे आम्हाला त्यावेळी तो एक बेनिफिट मिळू शकला. आणि त्यावेळी तोच पॉईंट आम्ही ह्या ठिकाणी टाकून 1/1/22ची आपल्याला डिव्हिजन मिळू शकली, कन्सॉलिडेशन. आता तुम्हाला मला मिळालं काय? जे कामगारांना मिळालं तेच आम्हाला मिळालं. जो कामगारांना भार मिळाला तोच आम्हाला मिळालेला आहे. तुमची पेन्शन 100 असेल, त्यावेळी 30% DA होता. 100 अधिक 30 130 केले आणि 8.5% त्याच्यावर 8.5% त्याच्यावर भार दिला, म्हणजे वेटेज दिलं. 11 रुपये 5 पैसे. 130 अधिक 11 रुपये 5 पैसे म्हणजे 141 रुपये 5 पैसे. 100 रुपये तुमचं बेसिक पूर्वी होतं, त्याचं आता बेसिक 141 रुपये 5 पैसे झालेले आहे. त्याच्यावर तुम्हाला DA मिळतोय. आता मी तुम्हाला ही छोटी गोष्ट सांगितली, हे कन्सॉलिडेशन केलं. आता एक महत्वाची गोष्ट आहे, कन्सॉलिडेशन यावेळी करण्याची पद्धत 2 पद्धतीने करायचं होतं. 2 पद्धतीने रिव्हिजन करायची होती. 2017ला सुद्धा करायची होती, ती अजून राहून गेलेली आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये सेकंड फॉर्म्युलेशन म्हणते. सेकंड पद्धत, सेकंड रीत कॅल्क्युलेशन करण्याची सेकंड रीत, म्हणजे विच वन इज मोर, त्या पद्धतीने जास्त कॅल्क्युलेशन तो भाग घ्या. आणि व्हॉट इज दॅट सेकंड ऍक्च्युअली यू शुड आस्क सम क्वेश्चन ऑन दॅट ओनली. आज मला सभेचा प्रश्न वाटत होता, कोणतरी विचारेल मला की व्हॉट इज दॅट सेकंड फॉर्म्युलेशन, वाय वी आर नॉट बीइंग गिवन बाय जांभेकर मॅडम और मिस्टर बॉब. He is hiding his face because he is responsible for that. In the sense he was there. 2017ला ते सेकंड फॉर्म्युलेशन द्यायचं होतं. व्हॉट इज दॅट सेकंड फॉर्म्युलेशन? कित्येक जण मला व्हॉट्सअपवर विचारतात, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. एक कॅल्क्युलेशन पद्धत आहे. तुम्ही ज्या वर्षी रिटायर झाला असाल, समजा 1980ला रिटायर झाला असाल, तो पगार जणू काय तुम्ही आजही सर्व्हिसमध्ये त्या पगारावरच आहात असं समजून तो पगार प्रत्येक रिव्हिजन मध्ये रिवाइज करत जायचा.
80च्या नंतर 84 आली, 88 आली, 93 आली, 97 आली, 2007 आली, 12 आली, 17 आली आणि 17 पर्यंत ब्रेक खेचत यायचं, प्रोसेस करायचा. त्यावेळी जे जे कायदे असतील त्या कायद्यां म्हणजे रूल्स असतील त्या रूल्सचा उपयोग. एक सिंपल पद्धत आहे. नोशनल पे, काल्पनिक पगार, भावनिक जे आपण म्हणतो एक काल्पनिक पगार असा काढायचा. तो पगार स्ट्रेटअवे त्याचा 50% करायचा, झाली तुमची पेन्शन. सिंपल मेथड झाली तुमची. पण ज्यावेळी तुम्ही 20 वर्षावर जर रिटायर झाला असाल तर तुम्हाला 20-33 पेन्शन मिळायची. पण यावेळी ह्या फॉर्म्युलेशनमुळे तुमची सरळ तुम्हाला 50%. मित्रांनो, ही आलेली रक्कम 50% केलेली रक्कम आता एक पे मॅट्रिक्स म्हणून सिस्टीम आलेली आहे. ज्याने पेशीस वगैरे काम केलेलं असेल त्यांना काही शब्द नवीन जाते. तुम्हाला माहिती आहे पे स्केल, स्टेजेस. आता पे स्केलला लेवल म्हणतात आणि स्टेजला सेल म्हणतात. ही आलेली रक्कम, मी परत मागे जातो, जी तुम्ही आलेली रक्कम आलेली आहे, 80ला रिटायर झालेला नोशनल पे काढलेला आहे, त्या रकमेचा 50% करायचं आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर ती रक्कम पहिल्यांदा पे तुम्हाला त्या स्टेजमध्ये टाकायचा. त्या स्टेजपेक्षा तुमचा 1 रुपया जरी जास्त असेल तर तुम्हाला बेसिक मध्ये नॉट लेस दॅन ॲटलिस्ट ॲव्हरेज बेसिक मध्ये 2400 तुमचा पगार वाढतो. म्हणजे 1200 रुपये तुमची पेन्शन वाढते. हा फरक आहे. ह्या भीतीने मुंबई पोर्ट ट्रस्ट डिले करते. खर्चाची बाब आहे. हाच प्रश्न आहे. काहींच्या केसमध्ये तुमची पेन्शन जी आज मिळते ती 1200 पर्यंत, समजा 80% 80,000 जर बेसिक असेल आजचं, 80,000 1,28,000 पर्यंत बेसिक गेलेला आहे. 1,28,800 म्हणजे 62,400 पर्यंत बेसिक पेन्शन झालेली आहे. मी 80,000 पेन्शन पकडतो. 80 जर पेन्शन धरली तर त्याचा 3% एक इन्क्रीमेंट एक स्टेज पुढे जाते. 2,400 म्हणजे तुमचं बेसिक पेन्शन 1,200 ने वाढणार आहे. प्लस झालेला आहे. त्यावर डीए सुद्धा 15% सुद्धा बिल. सांगायची गोष्ट, जो कपाट हा सेकंड फॉर्म्युलेशन महत्वाचा 17ला सुद्धा झालेला नाही. आम्ही यांना उपाय सुचवले. आता 22 व्हायचा आहे. यांना उपाय सुचवले. पेन्शन अदालत मध्ये सुद्धा आम्ही विषय काढले. वी आर फ्रेंडली, मॅडम वी आर फ्रेंडली, डोंट टेक इट. आम्ही विषय पेन्शन अदालत मध्ये सुद्धा काढले. मॅडम, वी गिव्ह यू सम फॉर्मॅट, वी गिव्ह यू सम फॅक्टर्स. तुम्ही 18 19 स्टेजेस करायची काही गरज नाही. आम्ही तुम्हाला फॉर्म्युला देतो. चॅलेंज हा शब्द मी अजून वापरलेला नाही. मी एंटायर 12 कोर्समध्ये ती कॅल्क्युलेशन पाठवलेली आहेत मी करून. हाऊ टू कॅल्क्युलेट युअर पेन्शन अंडर सेकंड फॉर्म्युलेशन. 10-15 एक्झाम्पल्स पाठवले. त्याच्यावरून मी निष्कर्ष काढलेला आहे. त्याच्यावरून मी एक प्रॉडक्टला आलेलो आहे. त्या प्रॉडक्टचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला 18-25 स्टेजेस वाचवू शकतात. तुमचा कॉम्प्युटरचा हे सुद्धा निघून जातो. फॉर एक्झाम्पल, जी माणसं 98 ते 2006च्या दरम्यान रिटायर झालेली असतील त्यांनी मला पे सांगावा आणि कोण तुम्ही होता त्याचा स्केल जर सांगितली चालेल, नाही तर मला पुस्तकात बघावी लागेल. जर सांगितलं लगेच मी तुम्हाला सांगेन की 1/17ला तुमचं नोशनल पे किती आहे. 5.9 आहे जो तुमचा पगार आहे. ज्या वर्षी तुम्ही रिटायर झाला त्याला 5.90 ने गुणा आणि जी रक्कम येईल ती त्या सेल मध्ये टाका. झालं तुमचं. त्याची 50% करा. हा एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आहे नंतरच्या ना. आता तुम्ही म्हणा अरे 98च्या पूर्वी सुद्धा रिटायर झालेले आहे, त्यांची मात्र आपल्याला मॅन्युअली करावे लागेल कारण व्हेरिएशन बरंच आहे. आणि मॅक्झिमम आपला पेन्शनर्स वर्ग 98 ते 2000 आतापर्यंतचा पेन्शनर्स वर्ग आहे.
त्यानंतरचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, 1/1/7 ते 2011 पर्यंत रिटायर झालेला पे सांगावा, त्या पगाराला 2.6889 ने गुणा. चला, जी रक्कम तुमची येईल त्या स्टेज मध्ये टाका. 1 रुपया जास्त झाली तर मिळाले तुम्हाला 2400ची एक दुसरी. पुढे जा तुम्ही 1/1/12 ते 2016 पर्यंत जो पगार असेल त्याला 1.5484 ने गुणा. मी हे गुणांक काय म्हणतो आपण त्याला, फॅक्टर्स माझ्या मॅनेजमेंटला देण्याचा प्रयत्न करतोय. गेली कित्येक महिने भांडतोय म्हटलं तरी चालेल. भांडतो सायलेंटली, नॉट लिटरली. आय प्लीड दॅट्स माय केस. आणि मला वचन मिळालेलं आहे पेन्शन अदालतमध्ये, विल हॅव द मीटिंग ऑन दॅट, विल डिस्कस. सो फार नो मीटिंग हॅज बीन कॅरीड आउट. I want you tell me I am wrong. If I am wrong, I will accept that. Come on, we'll do this. आपण एकत्र राहून आपण काम करूया, लवकरच काम होईल. खरोखर मी तुम्हाला सांगतो मॅडम, आपण अमोल समोर बसूया कॉम्प्युटरवाला, त्याला आपण बोलू. मी तुम्हाला 4 फॅक्टर आणि तुम्ही म्हणाल मागच्या केसेस आम्ही करून देऊ. आमच्याकडे सगळे फॉर्म्युला आहेत, सगळं आमच्या घरी ऑफिसेस आहेत, सगळे पेन्शन मिळाला माझ्या घरी आहे. म्हणजे मी हा मोठेपणाचा शब्द नाही, पण एक सेकंड फॉर्म्युलेशन सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की 1/1/17ची पहिली रिव्हिजन झाली पाहिजे आणि 17 नंतर त्याच पगारावर पुढे सुद्धा 1/1/22ची रिव्हिजन झाली पाहिजे. आणि मला आशा आहे जांभेकर मॅडम तुम्ही डेफिनेटली विल डू इट. कम ऑन, विल डू इट. ऑल विल डू इट. हा एक महत्त्वाचा सगळ्यात विषय आहे. आपल्याला रिव्हिजनमध्ये पुढे काय काय मिळेल तुम्हाला माहीत आहे. गेली कित्येक वर्ष काही प्रश्न मिटलेले नव्हते. 97 सालापासून डिअरनेस रिलीफ ऑन फॅमिली पेन्शन एम्प्लॉईड, म्हणजे जी माणसं काही काम करत असतात आपल्याकडे, म्हणजे ज्यांचे कर्मचारी वाढलेला जे कुठल्या बेसिसवर म्हणून कम्पॅशनेट बेसिसवर वगैरे लागतात ना, त्यांना पेन्शनही मिळते आणि स्वतःची पेन्शनही मिळते आणि फॅमिली पेन्शनही मिळते. फॅमिली पेन्शनवर आम्ही DS देत नव्हतो कित्येक वर्ष. लास्ट 3 रिव्हिजन आय एम प्लीडिंग दॅट केस. म्हणजे साधारण 17 वर्षांनी वी कुड सक्सीड. त्यांना DA देण्याचं कबूल केलेलं आहे, कबूल करून घेतलेलं आहे. ड्राफ्टिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये अशा गोष्टीला अडीच तास कन्व्हिन्सिंग आपल्या शांती मॅडमच्या समोर बसून आम्हाला करावे लागले. आणि काही का असताना 17 वर्षांनी हा प्रश्न मिटलेला आहे. डिअरनेस रिलीफ ऑन फॅमिली पेन्शन, एम्प्लॉय फॅमिली पेन्शन, ज्या काम करतात 2 पगार घेतात, पेन्शन आणि पगार घेतात त्यांच्यासाठी, हे आम्ही कित्येक वर्षांनी जिंकलेलो आहोत. तिसरा महत्त्वाचा कित्येक जी VRS मध्ये गेलेली माणसं असतील या जागेवर, 1/1/7च्या नंतर 20 वर्ष तुम्ही सेवा केली असेल, कमीत कमी आपली सरळ पगाराच्या बेसिक पेच्या 50% पेन्शन होतं. पण तत्पूर्वी 1/1/7 पूर्वी काय पोझिशन होती, 1/1/7च्या पूर्वी अगदी मागे गेला 60/160 म्हणजे 3/T होता. परत कन्सॉल्ट आपली स्लॅब सिस्टीम होती. पहिल्या हजारांना 500, दुसऱ्या 500ना 45%, त्याच्या तिसऱ्यांना 40%, त्याच्यानंतर 1/1/7 नंतर 20 वर्ष सेवा केली असेल तुम्हाला पूर्ण 50% पेन्शन मिळायचं. आता आम्ही एक पॉईंट कित्येक वर्ष 2017 पासून मांडतो होतो, 7 वर्ष. जी माणसं 33 पेक्षा कमी वर्ष सर्व्हिस झालेली आहेत, पूर्वी 33च्या यांना कंप्लीट सर्व्हिस मिळायची. ज्यांनी कंप्लीट 33 वर्ष सेवा केली असेल त्यांना 100% पेन्शन मिळायची. तर त्यांनाही ज्याने 20 वर्ष सेवा केली त्यांना सर्वांना फुल पेन्शन द्यायचे. हा मोठा भाग आहे. मी मॅडमच्या समोरच सांगतो, किती ह्याचे लायबिलिटी पोर्ट्रेसवर असेल. खरोखर लायबिलिटी मी एकच केस केली आहे, 20-21 वर्ष त्याची सेवा केलेली आहे. VRS मध्ये गेलेली ती लेडी आहे, एक बाई आहे, 10 लाखांचा ADS आहे. हे माझ्या मायबापला शक्य होईल का, हा आपणही विचार करायचा. लगेच होईल का, पण लक्षात असू द्या मायबापने आपला पैसा कधीही अडवलेला नाही.
आज कदाचित एकही पैसा लढवलेला नाही, पण बारीक बारीक केसेस असतील, काही पैसा आम्हाला मिळेल याच्यामागे बराचसा कदाचित ऑफिसमध्ये सुद्धा याचं कॅल्क्युलेशन केलेलं नसेल. 8-10 लाखाच्या वर काहींच्या माझ्याकडे सर्व कॅल्क्युलेशन 20 वर्षाचं केले असेल एवढा 21 तर 22, 23, 24 सर्व कॅल्क्युलेशन माझ्याकडे आहे, ते वाटल्यास देऊ. त्यानंतर फॅमिली पेन्शन टू डिसेबल्ड चाइल्ड. आपल्याकडे फॅमिली पेन्शन बऱ्याचशांना मिळतं, पॅरेंट्सना मिळतं, अनमॅरिड डॉटर्सना मिळतं, विधवा मुलगी असेल त्याला मिळतं, डायव्हर्स डॉटरला मिळतं. आता कामगाराची बहीण भाऊ सिबलिंग, जर सिबलिंग म्हणतो आपण त्यांना, ती जर डिसेबल्ड असतील, डिसेबल्ड म्हणजे लक्षात आलं तो अपंग असतील, अपंग वगैरे, त्यांना सुद्धा आपल्याकडे प्रोव्हिजन ही झालेली आहे. आणि त्यांचे अजून काही मला वाटते केस आलेल्या नसतील असं मला वाटते डिसेबल चाइल्डच्या. त्यानंतर पेन्शन रेग्युलेशन कित्येक वर्ष आपलं पडलेलं आहे, त्यांना सुद्धा एक लवकरात लवकर करा म्हणून परत एकदा तिसऱ्यांदा एक साथ घातलेली आहे. ॲडमिनिस्ट्रेशनला आम्ही तिसऱ्यांदा साथ घातलेली आहे की लवकरात लवकर करा. आणि ते करा. जो पेन्शन व्हॅलिडेशन बिल राज्यसभेत जाण्यापूर्वी तुम्ही करावं अशी आमची खरोखर मनापासून इच्छा आहे. मी त्याच्यावर नंतर बोलेनच. ते पेन्शन रेग्युलेशनला येऊ घातलेलं आहे, ते सुद्धा होईल. एक चौथी गोष्ट आहे फिक्स मेडिकल अलाउन्स. आपल्या काही जे कोण आउटडोर ट्रीटमेंट घेत नाहीत, मेडिकल ट्रीटमेंट घेत नाही, इंडोर फक्त घेतात, त्यांना फिक्स मेडिकल आपण 1000 आपल्या पोर्टर्सकडून मिळतं. तुम्ही पेन्शन ते फिक्स मेडिकल अलाउन्स सुद्धा 2000 केले. ह्याच्यामागची हिस्ट्री तुम्हाला थोडक्यात सांगणं माझं कार्य आहे. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कधी कधी असं वाटणार जे गव्हर्नमेंटकडे त्याच्यापेक्षा एक पैसाही सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. कसे देत नाही ते आम्ही पाहतो. आम्ही त्याचे 1000चे 2000 केलेले आहेत. 1/1/22 पासून ज्यांना OPD ट्रीटमेंट नको आहे त्यांना दर महिन्याला सुरू झालेली आहे 2000 देणं. आणि 36 महिन्याचा एरियस सुद्धा 36,000 रुपये. मॅडम 80% होऊन काय असेल ते 20,000 सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करणार आहेत. म्हणजे ती आता हा कसा मिळाला गव्हर्नमेंटकडे अजून नाही. गव्हर्नमेंटकडे फक्त 1000 फिक्स मेडिकल अलाउन्स आहे. गव्हर्नमेंटकडे फक्त गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणेच आम्हाला देण्यात आलं होतं. पहिल्यांदा दिलं गेलं 150 रुपये, त्याच्यानंतर 300 रुपये, त्याच्यानंतर 500 रुपये, त्याच्यानंतर 1000 रुपये. 1000चे आम्ही 2000 केलेले आहेत. पण गव्हर्नमेंटकडे 1000 कसे आले? 2008 साली एक कमिटी नेमण्यात आली की मेडिकल संदर्भात रिटायर्ड मेडिकल बेनिफिट टू रिटायर्ड एम्प्लॉईज. 2006 मध्ये बोर्डाचं TR झालं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते गव्हर्नमेंटच्या ऑर्डरवर 2009 सप्टेंबर 2009ची ऑर्डर, त्यामध्ये BWNC विल डिसाइड द रिव्हिजन ऑफ द फिक्स मेडिकल अलाउन्स. आम्हाला कमिटीमध्ये सांगण्यात आलं BWNC मध्ये नो दॅट इश्यू विल बी डिस्कस, नॉट इट गव्हर्नमेंट विल डिसाइड, देन गव्हर्नमेंट विल सेंड. ज्यावेळी गव्हर्नमेंट पाठवेल नथिंग देईल. देर इज ऑलरेडी ऑर्डर इज देअर. BWNC हॅज टू डिसाइड. BWNC म्हणून तो आम्ही त्यावेळी जिंकू शकलो हा पॉईंट. आणि 1000ची 2000 रुपये त्याची फिक्स मेडिकल अलाउन्स देण्यात आलेले आहे. मित्रांनो, मेडिकल अलाउन्स असो, मेडिकल बेनिफिट क्लास 1 to क्लास 4 सर्वांना सारखे आहे. आपल्याकडे सुद्धा मला अजून माहीत नाही बाकीच्या पोर्टचा, कधी कधी मला बाकी सगळ्या पोर्ट्सची जबाबदारी आमच्याकडे आहे फेडरेशनमध्ये असल्या कारणाने बऱ्याचशा पोर्ट्सने हा बेनिफिट ऑफिसर्सना दिलेला नाही. तोही बेनिफिट ऑफिसर्सना दिला पाहिजे. क्लास 1 to म्हणजे युनिसीला लेटर लिहिलेलं आहे, सगळ्या चेअरमनना लेटर लिहिलेलं आहे. का दिलं पाहिजे? सर्वांना एकच मेडिकल स्कीम आहे. BWNC इज द ऑथॉरिटी टू डिसाइड व्हॉट इज टू बी रिवाइज. त्यांनी ही रिवाइज केलेली आहे. मग कोणासाठी? फक्त क्लास 3 and 4 साठी नाही. अरे BWNC कडे दिलं म्हणून काय झालं? गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. तो बेनिफिट सुद्धा आमच्या ऑफिसर्स कॅडेट्सना जे OPD ट्रीटमेंट घेत नाही त्यांना सुद्धा मला वाटतं आमच्याकडे सुद्धा देण्याचा प्रयत्न करत नाही. कारण त्यांना गव्हर्नमेंटकडूनच काहीतरी ऑर्डर पाहिजे असावी असं मला दिसतंय. असो, त्याची विल्हेवाट आम्ही लगेच लावू. त्यानंतर दुसरा एक विषय मेडिकल बेनिफिट टू डिसेबल्ड चाइल्ड. ह्या डिव्हिजनमध्ये काय काय झालं ते तुम्हाला सर्वांना. डिसेबल्ड चाइल्ड त्याच्यामध्ये आमची एक थोडीशी चूक सुद्धा झालेली आहे.
फक्त मेडिकल बेनिफिट कोणाला मिळतो? कामगारांनी, त्याच्या स्पाऊसला, त्याच्या बायकोला, तो असेल तर त्याच्या नवऱ्याला, असे दोघांनाच मिळत असतो, कोणालाही दुसरं. आम्ही गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतो, ॲटलिस्ट डिसेबल्ड चाइल्ड शुड गेट द बेनिफिट, डिसेबल. आणि ह्यावेळी आम्ही आपण सक्सीड इन दॅट, आणि त्या डिसेबल्ड चाइल्डला बेनिफिट देण्याचं गव्हर्नमेंटने कबूल केलंय. पण कुठेतरी आमच्यासुद्धा ह्याने चुकून गेली. एक शब्द लिहिण्यात आला, डिसेबल्ड चाइल्ड ऑफ द डिसीज एम्प्लॉयी. डिसीज हा शब्द वापरला, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी 5/8ला काल ह्याला मीटिंग झाली आमची गोव्याला, त्या सब कमिटीच्या मीटिंगमध्ये हा पॉईंट मांडलेला आहे. आणि तो पॉईंट IPAने सर्व पोर्टना त्यांच्या मान्यतेसाठी तो हा पॉईंट पाठवलेला आहे. कसा पाठवलेला आहे? रिटायर्ड स्ट्रोक डाय चाइल्ड, जर डिसेबल्ड चाइल्ड असेल, जर रिटायर झालेल्या माणसाचं नाही, तर त्या बिचाऱ्या रिटायर आपल्या डिसेबल्ड चाइल्डला आपला बाप मरेपर्यंत वाट बघावी लागेल. असा प्रसंग येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे. IPAने चांगला स्टँड घेतलेला आहे, पॉझिटिव्ह स्टँड घेतलेला आहे. आणि पण प्रत्येक कोर्टने त्याला, ऑफकोर्स ते सुद्धा त्याला मान्यता देतील याची मला खात्री आहे. सेकंड फॉर्म्युलेशनबद्दल तुम्ही बोललेलो आहे. मी तुम्हाला एक सुप्रीम कोर्टची एक केस आम्ही 15-16 वर्ष भांडतो आहोत. 2005ला 19 वर्ष झाली. 1/1/98 ते 2006 मध्ये रिटायर झालेली काही माणसं आहेत, त्यांच्या पेन्शनमध्ये PP म्हणून एक भाग आहे. तो PP जसाच तसा आहे. सगळ्या आतापर्यंत रिव्हिजन होत गेल्या, त्याच्यावर काही हे लोक DA देत नाहीत आम्हाला, ते देणार नाही, तिथून आल्याशिवाय देणारच नाही. त्याच्यावर DA वगैरे आपल्याला काही मिळत नाही. हा जो डिफरन्स आहे ना, त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलो. आमचं हेडक्वार्टर्स, ऑल इंडिया फेडरेशनचं हेडक्वार्टर्स मद्रासला आहे. मद्रासला त्यावेळी मद्रासची सगळी उदाहरणं घेतली गेली. आमची फेडरेशन 17 ऑर्गनायझेशनची फेडरेशन आहे. फेडरेशनच्या वतीने आम्ही कोर्टात गेलो आणि 17/12/2021ला बरीचशी इंट्रा कोर्ट ऑर्डर्स, हायकोर्ट ऑर्डर्स अशा सगळ्या आमच्या बाजूने आहेत. एकही, सगळी अपील गव्हर्नमेंटची आहे, सगळी अपील चेन्नई कोर्टची आहे. कुठेही आम्ही हरलेलो नाही. सुप्रीम कोर्टाने 17/12/2021ला ऑर्डर दिली. इट वॉज अ पेन्शनर्स डे. 17/12 आम्ही खुश. मी एका कुठेतरी मिटिंगला होतो MTNLच्या, आणि त्यावेळी एवढा खुश झालो मी तिथं त्यांना सांगून टाकला, वी आर व्हेरी हॅपी पोर्ट्रेट पीपल. 17/12/21ला 17/12/21ला रिझल्ट लागल्यानंतर 13 दिवसांनी एक लेटर आलं. डायरेक्टर PHRD संदीप गुप्ता त्यांचं लेटर आलं. The agreement, if the decision is applied to all the major court, what will be the? लीफ शब्द आल्यानंतर आमच्या पोटात धस झाला, हे काय चाललंय. आणि खरं पाहता त्याच्यानंतर त्यांना ते सगळ्या पोर्ट्सना द्यायचं नव्हतं. त्यानंतर कोणीतरी एका MPला काहीतरी केल्याने MP त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, आणि उपस्थित केल्यानंतर एक रिटर्न त्याला रिप्लाय देण्यात आलं. त्यामध्ये देण्यात आलं होतं की बिकॉज ऑफ फायनान्शियल क्रंच, फायनान्शियल पोझिशन प्रत्येक पोर्टची, फक्त मद्रास सोडून फायनान्शियल पोझिशन अँड गव्हर्नमेंट पॉलिसी, वी कॅनॉट एक्सटेंड दिस बेनिफिट टू ऑल द अदर मेजर पोर्ट्स. त्याने सगळ्या पोर्ट्सनं त्यांचं अमान्य केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये गेलो सुद्धा. ज्यावेळी ही 6/13ला फायनल ऑर्डर देण्यात आली होती मद्रासमध्ये, त्या मद्रासमध्ये प्रत्येक पॉईंट मद्रास पोर्ट म्हणजे चेन्नई पोर्टकडे डायरेक्ट करत होता. सगळे करस्पॉन्डंट, पण जे चेन्नईला ॲप्लिकेबल आहेत तेच मुंबईला आहेत, तेच मद्रासला आहेत, तेच कलकत्त्याला आहेत, तेच गोव्याला आहे. आम्ही सांगण्याचा प्रयत्न बराचसा केला, मिनिस्ट्रीला केला, पण वी कुड नॉट सक्सीड. वी फाइल अ कंटेम्प्ट पिटिशन इन मद्रासमध्ये. वी लॉस, सांगायला लाज वाटत नाही. 16 लाख तुमच्या फेडरेशनने याच्यावर खर्च केलेले आहेत. लाज वाटत नाही एवढ्यासाठी वी अटेम्प्टेड. आणि त्यावेळी आम्हाला सांगितलं नो 6/13ला पण एक ॲडवाईस देण्यात आला की पॅरिटी बेसिसवर, सिमिलॅरिटी बेसिसवर, समानता ह्या बेसिसवर त्याला आता कुठेतरी आडकाठी येते.
त्याला आता आडकाठी त्या ह्याच्यामध्ये येते 25च्या बिलामध्ये. ह्या समानतेच्या बेसवर वी कॅन प्लीड दिस केस इन इंडिव्हिज्युअल हायकोर्ट्स. आमचे 17 ऑर्गनायझेशन 12 कोर्ट्समध्ये आहेत. त्यामुळे मी तत्पूर्वी आणखी काहीतरी प्रोव्हिजन्स होते आपल्या लास्ट टू रिजन ह्याबद्दल, त्याबद्दल आम्ही यांचं मत मागितलेलं आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला काय म्हणायचं विषय गोइंग टू गिव्ह ऑर नॉट, म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणतो मी, काय त्यांच्या वाट बघतो. नाहीतर आमचे पेपर, आमचे सांगलीकर म्हणून वकील मुंबईतर्फे आम्ही हायकोर्टामध्ये ती केस मांडणार आहोत. आणि पॅरिटी बेसवर जे चेन्नई पोर्टला ॲप्लिकेबल आहे दॅट मस्ट बी ॲप्लिकेबल द मुंबई पोर्ट, दॅट्स ऑन द पॅरिटी बेसिस. आणि जी सुप्रीम कोर्टामध्ये 1982-83ला एक चंद्रचूडने एक निवाडा दिला होता, दॅट वॉज अ लँडमार्क जजमेंट. सिमिलॅरिटी म्हणजे मागच्या पेन्शनरना दिलेला बेनिफिट पुढच्या बेनिफिट यांना दिलेला समान असला पाहिजे. समानता, पॅरिटी, सिमिलॅरिटी या बेसवर आम्ही त्या केसच्या मागे लागणार आहोत. काही बारीक बारीक विषय आहे, पुढे मी जाऊ इच्छितो. नोशनल इन्क्रिमेंटच्या बाबतीत मला काय माहीत असेल, कारण रिटायरमेंटच्या दरम्यान ज्यावेळी तुम्ही रिटायर होता 12 महिने कंप्लीट होत झाले, अरे रे 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 मी आज सर्व्हिसमध्ये असतो तर 12 म्हणजे मला एक इन्क्रिमेंट मिळाली असती. पण ही इन्क्रिमेंट आपल्याला मिळत नाही, त्याचे हजर राहावं लागतं, सर्व्हिसमध्ये असावं लागतं. आम्ही आदल्या दिवशी रिटायर झालेलो असतो, 1 तारीखला आपण हजर नसतो, त्यामुळे ते देत नाही. पण एक पी यंगप्पा असा कोणते मद्रासचा माणूस एक याच्यामध्ये गेला, हायकोर्टामध्ये गेला आणि त्याने ती केस जिंकली. त्याविरुद्ध कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आपलं हे गेलं, त्या ठिकाणी पहिल्यांदा हल्लं. नंतर रिव्हिजन पिटिशन समोर गेलं, रिव्हिजन झाली आणि त्याची ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर आली, गव्हर्नमेंटकडे ऑर्डर आली. गव्हर्नमेंटने सगळ्या मिनिस्ट्रीना पाठवली, इन्क्लुडिंग मिनिस्ट्री ऑफ शिपिंग, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज. आपल्या मिनिस्ट्रीचं नाव काय माहीत आहे का? मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग, वॉटरवेज. ह्या मिनिस्ट्रीला सुद्धा पाठवली गेली, सगळ्या मिनिस्ट्रीला पाठवली. पण त्या मिनिस्ट्रीने मात्र कुठल्याही पोर्टला ही ऑर्डर पाठवलेली नाही. त्याच्यामुळे ह्या नोशनल इन्क्रिमेंटचा आपल्या पेन्शनसाठी फायदा अजून मिळालेला नाही. आम्ही प्रयत्न करतो आहोत, मिनिस्टरला लिहिले, 2 लेटर्स गेलेली आहेत, सगळ्या पोर्ट्सना लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि मिनिस्ट्रीला मात्र सेक्रेटरी आपले मिनिस्ट्री त्यांच्याकडे ते गेलेले आहे. कम्युटेशनचा एक 15 वरून 12 बऱ्याचशा जणांना माहीत आहे. थोडे मनातून खुश झालेले आहे. माझं 15 वर्षाचं हे 12 वर्षावर आलेलं आहे. मित्रांनो, हा एक मोठा इश्यूज आहे की आपण जे रिटायर झाल्यानंतर जे 40% कम्युटेशन घेतो, 40% जी काय अमाऊंट असेल, समजा 100 आपण ती अमाऊंट असेल, 100 नंबर आपण पेन्शन विकतो. 100 गुणले 12 गुणले 8.194 असं तो एक फॉर्म्युला आहे. म्हणजे समजा तुम्हाला 98,000 99,000 किती असं समजा मिळाले, पण तुम्हाला त्याची रिपेमेंट मात्र 180 महिने करावे लागतात. ती डबल असते, ती 8% व्याजाने असते. हे गव्हर्नमेंटने दिलेलं कर्ज आहे, हे इनडायरेक्टली तुमचा इन्शुरन्स आहे. जर तो कामगार कचकला गेला तर त्याला ते हप्ते भरायची काही गरज नसते, फॅमिली पेन्शनमधून एक पैसा जात नाही. हा फायदा म्हणतात त्यांना, इनडायरेक्टली फायदा. हे इनडायरेक्ट एक इन्शुरन्स आहे. ही कम्युटेशन कुठल्या तर मला वाटतं गुजरात की कुठल्या तरी एका स्टेटने 13 वर्षावर आणून ठेवले. रिस्टोरेशन 13 वर्ष, रिकव्हरी फक्त 13 वर्षच होते आहे. आता ह्या ठिकाणी कोर्टात गेले होते, कोर्टामध्ये पहिल्यांदा जिंकले, स्टे आणला, परत मी ती ह्याला कोर्टासमोर केस होती आणि 21/7ला कोर्टात आपल्या गव्हर्नमेंटची ऑर्डर आलेली आहे. जशास तसं ज्यांचा स्टे आणलाय त्यांच्याकडून सुद्धा परत रिकव्हरी सुरू झालेली आहे. त्यामुळे ह्या विषयावर आपण खुश होऊन जाऊ नका की मी 12 वर्ष झाली, आता माझी कम्युटेशनची रिकव्हरी बंद होईल. अजून हा प्रसंग मिटलेला नाही. कदाचित 7व्या आयोगामध्ये जे 1/1/26 पासून लागू होणार आहे त्यामध्येच होण्याची शक्यता आहे. असा एक संदर्भ कुठेतरी मी माझ्या वाचनात आलेला आहे. गव्हर्नमेंटने म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंट म्हणते आहे इट मे बी डिसाइडेड बाय द CPC 8, आणि त्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तोही फायदा परत मिळेल की नाही माहीत नाही.
त्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. तो शेवटी विषय ठेवलेला आहे मी. आता NPS UPS वर मी थोडक्यात बोलतोय. आपल्याकडे डिसेंबर 2003ला एक ऑर्डर आली, गव्हर्नमेंटने आपल्या लोकांसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी दिली की ज्यांची अपॉइंटमेंट 114 पासून आहे त्यांना मात्र एक नवीन स्कीम, ओल्ड पेन्शन स्कीम मिळणार नाही, जी तुम्हाला आम्हाला जो फायदा मिळतो तो मिळणार नाही. ऑल राईट, जे काय केलं असेल आम्हाला ते मान्यच नव्हतं. आम्ही BWMC मध्ये सुद्धा पॉईंट मांडला, 1 नेशन 1 इलेक्शन, 1 इलेक्शन 1 नेशन वगैरे बोंबाबोंब वाढता. मग 1 इस्टॅब्लिशमेंट 1 पेन्शन, आम्हाला एकच पेन्शन पाहिजे. पण दुर्दैवाने दे रिफ्यूज टू डिस्कस ऑन दिस पॉईंट. या विषयावर बीड मॅनेजमेंट साईडने रिफ्यूज केलं, कारण त्यांच्यावर बंधन इन द सेम गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, गव्हर्नमेंटने दिलेली आहे. ऑल राईट, तुम्ही दिली आहेत ना आम्हाला NPS स्कीम. आमच्याकडे मला वाटतं 383 माणसं आहेत नवीन लागलेली 114 नंतर. त्यांना त्याची झळ 2035च्या दरम्यान लागणार, त्यावेळी करणार.